आज आपण एकदम गावरान पद्धतीने आंबट चुकाची भाजी बनवणार आहोत। ती एकदम खायलाही चवदार लागते आणि बनवायलाही एकदम सोपी पद्धत आहे। तर आता आपण त्यासाठी आंबट चुकाची एक जुडी घेणार आहोत। मी ही भाजी साफ करून घेतलेली आहे। आता आपण ही 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे ह्यामध्ये मातीचे कण असतील तर ते निघून जातात। त्यासाठी आपल्याला ही भाजी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 वेळा धुतल्यानंतर आपण ही पाण्यातून काढून घेऊया आणि ही आपण बारीक कट करून घेऊया। ही थोडी आपण मोठी ठेवली तरी चालेल, आपण शिजवून घेणार आहोत, त्यामुळे शिजवल्यानंतर एकदम बारीकच होते। तर इथं मी सगळी भाजी कट करून घेतलेली आहे। तर आता आपण ही शिजवून घ्यायचे। त्यासाठी कुकरमध्ये आपण सगळी भाजी घालून घेऊया आणि ह्यामध्ये आपण आता एक टोमॅटो छोटा मी कट करून घातलेला आहे। तुम्हाला स्किप करायचा असेल तर स्किप करू शकता। एक अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी डाळ घातलेली आहे मी तुरीची। इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डाळ घातली तरी चालेल। आता ह्यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी घालून 3 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजे आपली भाजी चांगली शिजली जाईल। इथं भाजी आपली चांगली शिजलेली आहे। ही आपण आता पळीने थोडे बारीक करून घेऊया, म्हणजे ह्याचं पाणी आणि भाजी वेगवेगळी होणार नाही भाजी बनवल्यानंतर। आता आपली भाजी तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल घालून त्यामध्ये मोहरी घालूया अर्धा चमचा जिरे घालून आपण तडतडलं की त्यामध्ये चेचलेला 1 चमचा लसूण घालून घ्यायचा, म्हणजे त्याने छान फ्लेवर येतो। आता लसूण भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चमचा। कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर वापरली तरी चालेल, किंवा हिरवी मिरची वापरली तरी चालेल। आता ह्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि हे आपण मसाले थोडे भाजून घेऊया। आता भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये शिजलेली भाजी घालून घेऊया आणि ह्यामध्ये आपण आपल्याला जशी भाजी पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार ह्यामध्ये वरून पाणी ॲड करायचं। मी इथं थोडंसंच पाणी वरून घातलेलं आहे। तर आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याला उकळी येऊन द्यायची। ह्याला उकळी आल्यानंतर आपण आता 5 मिनिटं आपण ही कमी गॅसवर शिजवून घ्यायची। आता इथं मी 5 मिनिटं चांगली भाजी शिजवून घेतलेली आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे। तर ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत सर्व केली तरी चालेल, किंवा टिफिनसाठी सुद्धा ही भाजी तुम्ही करू शकता, एकदम झटपट तयार होते। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।